आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा आले का नाही लक्ष लगेच? तेच नव्हतं यायचं. म्हणजे ते ते बघा सूप बघा, त्याला जरा उकळी द्यायला पाहिजे होती ना अजून. हा येड्या, आता तू मला शिकवणार वय सूप कसं करायचं ते? उकळवायचं म्हणे. सुंदर, बहिणीला उठव ना. आई, ए आई, उठ, थोडं सूप पिऊन घे. अगं नका कशाला म्हणतीस? बघ आत्यानं एवढं भारी सूप बनवून आणलं आहे, तुला जेवढं जाईल ना तेवढं पी. आत्या द्या ते सूप इकडे. कसं पीत नाही तेच बघते. छोटे मालक उठवायला मदत करा. आई उठ. मॅडम, अंगात अजिबात ताकद नाहीये तुमच्या. असं अन्न टाकून कसं चालेल? तुम्हाला आता असं नाही बघवते. आमच्या सगळ्यांसाठी तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हावंच लागेल. त्यासाठी पोटभर खायला नको का? औषधं वेळेवर घ्यायला लागतील, पोटभर खावं लागेल आणि पुरेशी विश्रांती घ्यावी लागेल. कळलं? आता सूप प्या बरं. करा. झालं म्हणे गावभर केला तोरा आणि शेवटी हातात मोकळा तंबोरा. या भिकाड्या अक्षरामुळे तोंडचा घास गेला. केलेलं समद कष्ट वाऱ्यावर उडून गेलं. चालत्या गाडीला खीळ घालायला बरोबर जमतं हिला. पण त्या वसुंधरेला बी आता शुद्धीवर यायचं होतं. ती 1.5 दमडीची अक्षरा लई तोऱ्यात गेलती ना वहीत ना, परत पाऊल टाकायचे नाही म्हणून. मग कशाला आली तर परत? ही बयाकिनी आपल्याला सुखासुखी जगूच द्यायची नाही. अरे देवा, आता सौता आलीये. म्हणजे हळूहळू त्या हिंदळीला बी घेऊन येणार. म्हणजे माझ्या अश्विनला परत गळाला लावणारच. प्रतापराव, काय हो, गेली का हवा लगेच? नाही असं गळा पडून बसलाय म्हणून म्हणलं. विचार करतोय हो. आता पतूर वहिनी साहेबांनी समजा अंदाज आलाय. त्यांनी आपल्याला हातासरशी बेदखल केलं तर? नाही नाही नाही, ते काय अशी वागणार नाही. कारण आत्ता तिला आपली जास्त गरज आहे. तिला माहिती आहे पैसा इस्टेटीपेक्षा माणसं लाख मोलाची आहेत. त्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका. हा बोल. आलोच. ठीक आहे, आपण बघू ते समजा कसं निस्तरायचं ते. एक महत्वाचं काम आठवलंय, येतो आम्ही.
शरू 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 एकदा बघ माझ्याकडे प्लीज. असं तोंड नको फिरवूस ना प्लीज. अगं कशाला आलोय म्हणजे शरू, तुझ्या आयुष्यामध्ये मी कशासाठी आलोय ना हा प्रश्न एकदा तुझ्या मनालाच विचार. पण शरू, ही नाती अशी लगेच संपतात का? अगं ती ओढ, ते प्रेम, शरू वेडी आहेस तू. अगं मी इथे तुझ्याशी बोलायला आलोय. प्लीज मला समजून घे ना शरू. आणि आपल्या प्रेमाची खरंच काही व्हॅल्यू नाहीये का शरू? पुन्हा फक्त अक्षराचा विचार करतेस. अगं दुसरीकडे माझाही विचार कर ना. आणि बाय द वे, अक्षराने तिचा हट्ट सोडलाय, तोही सुंदरसाठी. ती आलीये परत घरी. अगं बघ, तूही तुझा हट्ट सोड ना आपल्या प्रेमा खातर. ठीक आहे, तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? एक मिनिट. डॅड, वसुंधरा काकूंची तब्येत कशी आहे आता? काही नाही, शरूला त्यांना बघायचं होतं. तुम्ही प्लीज काकूंच्या रूम मध्ये जाऊ शकाल का?